आपण आपल्या कोरपडीपासून तेल बनवणार आहे बघा. आता मी थोडीशी कोरपड तोडून घेणार आहे इथं. तर हे बघा, अशी मी कोरपड सगळी आपण तोडून घेते. मोठ्या मोठ्या पानांची मी तोडून घेतलेली बघा कोरपड. आणि आपला वावा पण बघा किती हिरवागार जसं झालेलं आहे बघा. किती छान असं वावा पण झालेलं आहे आपलं. चला आता आपण मोठी मोठी कोरपड तोडून घेऊया. थोडी तेल केसांसाठी बनवूया आपण. तर बघा, मी असे 4-5 हे तोडून घेतलेले आहे. तर बघा, मी असे मस्त असे 4 बघा हे तोडून आणले आपले कोरपडीचं. तर बघा, आपण असे मस्त किती हिरवीगार आहे बघा आपले कोरपड. आणि एवढी मोठी मोठी झालेली आहे. तर आपण हे तोडून आणलेले सगळे. तर आपण चला आता मस्त हे असं घर काढून घेऊया बघा कोरपडीचा. हे बघा तशा तर बघा, बघू शकताय तुम्ही आपली कोरपड किती मस्त अशी आलेली आहे. तर बघा, मी असं काढून घेतलेलं आहे. आणि वरूनच आपण असे मस्त हा गर आहे ना, हा बघा आता आपण तो काढून घेऊया असं. हे बघा, आपण केसांसाठी ना तेल बनवणार आहे. कारण माझे केस ना खूपच गळतात. त्यामुळे बघा आपण असं मस्त असं सगळंच गर आपण काढून घेऊया. हे बघा, चमच्यानं असं मस्त मी काढून घेतलं. तर बघा, आपण याच्यामध्ये इथं पण असं मस्त काढून घेतलेले आहे. चला आता बघा कसं मस्त असं गर निघत आहे. कोरपड ना खूपच छान आहे. खोकल्यासाठी पण सकाळ सकाळ जर असे खाल्ले ना तर आपल्या खोकलासुद्धा जातो बरं काही ना. एकदम अशी आयुर्वेदिक आपली कोरपड केसांसाठी पण खूप छान, चेहऱ्यांसाठी पण छान आहे. तर हे आहे ना वरचं, तर मी चेहऱ्याला लावून घेणार आहे बघा. बघू शकते आपली मस्त अशी कोरपडचा घर किती भारी आहे. हे बघा, त्याची गट असल्यामुळे ना सटकते हातातून. तर बघा, बघू शकते तर हे मस्त आपण असं घर काढून घेतलेलं आहे बघा कोरपडीचा. आणि चला तर आपण काय करूया आता, हे ना बारीक असं कट करून घेऊया. हातानंच तोडून घेऊया आपण. म्हणजे आपली कोरपड मस्त अशी बघा अशी काढून घेतलेली. तर बघू शकते मी अशी घर बघा कसा काढून घेतला आहे कोरपडीचा. आणि इथं बघा असा मस्त कढीपत्ता घेतलेला आहे. असा हिरवागार कढीपत्ता आहे आपला बघा, तो पण घेतलेला आहे मी. तर चला आपण बघू. कढीपत्ता तर खूपच छान असतो बघा केसांसाठी. कारण कढीपत्त्यानं पण केस गळत नाही. तर कढीपत्ता बघा मी किती छान असा मस्त हिरवागार आणलेला आहे. तोडून घेतलेला आहे छान असा. तर बघू शकता मी आता अशी कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये आपलं असं कोकोनट बघा खोबऱ्याचं तेल टाकून घेणार आहे. तर हे बघा असं मस्त थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मी. हे बघा जास्त नाही टाकले करा, मी थोडंच करणार बघा. तर बघा, बघू शकता आपलं तेल पण तापलेलं आहे. आणि त्यांना ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकू. तर बघा, मी असं कढीपत्ता आणि कोरपड्यामध्ये टाकून घेणार आहे. बघा मैत्रिणीनं, एकदम एवढं मस्त असे केसासाठी आपलं आयुर्वेदिक औषध आहे बघा. हे खूपच महत्त्वाचं आहे. कोरपड म्हणजे खूप आयुर्वेदिक आहे आणि सर्वांसाठी कोरपड खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे बघा आपण मस्त असं मस्त तेल आपलं आता कढीपत्ता आणि अद्रक कोरपड छान असे शिजत आहे बघा. तर बघा आता आपण सगळं असं मिक्स करून घेऊ आणि छान असं 10-15 मिनटं चांगलं शिजून घेऊया बघा. आता कढीपत्ता पण खूपच महत्त्वाचा आहे बरं का. फायदेशीर आहे. कढीपत्त्यानं पण आपले केस गळत नाही आहे. तर बघा मैत्रिणींना, बघू शकताय तुम्ही आपण कसं तेल बनवणार आहे आता.
थोडंसं मी अजून तेल टाकून घेते बघा. तर बघा आपलं कढीपत्ता आणि कसं झालेलं आहे बघा. तर बघा बघू शकते आपले अलोवेरा आणि कढीपत्ता बघा कसं झालेलं आहे. एकदमच मस्त असं पाणी बघा. बघा बघू शकता तिथे मस्त असे तेल पण आपले हे झालेले आहे. मी बघा कढीपत्ताने म्हणजे बघू शकते बघा. आता आपण तेल चांगलं मस्त आपण कडवून घेतलेलं आहे सगळे बघा. किती तेल छान मस्त असं आयुर्वेदिक तेल निघलेलं आहे बघा. तर आपण आता हे असं काढून घेऊया आणि चाळणीने मस्त असं चाळून घेऊ आणि केसाला पण लावून घेऊ. हे बघा ते बघू शकता मी असं काढून घेते. हे खूपच छान आहे का माहिती नाही ना. हळू पण जर केला ना तर केस खूप छान गळत वगैरे नाही. तर बघा मी इथे अशी एक वाटी आणि अशी चाळणी घेतलेली आहे. त्यामध्ये आपण बघा ताई सगळं चाळून घेऊया. तर बघा किती तेल टाकलं होतं मी, किती तेल निघले बघा. एवढंच भारी आपलं तेल. केसाला लावायचं खूपच छान मस्त उपयोग आहे हा. तर चला याच्यामध्ये पण तेल आहे. आपण थोडंसं असं एका साईडला करून ठेवूया म्हणजे 5 मिनटात त्याच्यामधून तेल असं गळण बघा बाहेर. याच्यामध्ये पण तेल आहे बघा. तर आपण असं मस्त एक टीप ठेवून घेऊया. मित्रांनो तुम्ही पण करून बघा. केसांसाठी खूपच छान आहे. काळे केस होत नाही. सफेद केस पण लवकर होत नाही बरं काही ना. आणि गळत अजिबातच नाही माझे तर खूपच केस गळतात. टेन्शन असले की केस गळतात. हे बघा असं मस्त तर बघू शकता मी इथं असं हे साईडला करून ठेवलेलं आहे. आणि याच्यातलं की तेल गळते बघा. आता थोडं याच्यामध्ये पण खूपच असं तेल आहे.